स्वामी समर्थ। शुभ सकाळ मंडळी, कसे आहात? मजेत ना? सकाळ सकाळ मस्त सुरुवात झाली कांदे पोहेने। बिडाच्या भांड्यामध्ये केल्यामुळे अतिशय रुचकर तर होतातच, पण भरपूर वेळ ते गरमसुद्धा राहतात। त्यानंतर आमचा ब्रेकफास्ट उरकून झाला आणि मग इथे मी बाजारातून आणलेल्या कैऱ्याचं झटपट लोणचं करायला घेतलं। इथे मी या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर ह्याच्यावरचं जे पाणी आहे ते सर्व पुसून घेतलेलं आहे। पाण्याचा अजिबात थेंबही ठेवायचं नाही, नाहीतर मग लोणचं लवकर खराब होतं। त्यानंतर हे आम्ही अशा छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहेत। हळद आणि मीठ लावून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 5 ते 6 तास असंच ठेवायचं। मी शक्यतो हे रात्रीचं करते, म्हणजे ह्याच्यामधलं जे पाणी आहे ते सगळं निथळून जातं। आता हे हळद मीठ लावलेलं कैऱ्याच्या फोडी आहेत त्या मी चाळणीमध्ये ठेवल्या आहेत, म्हणजे जास्तीचं जे काही पाणी आहे ते सगळं निघून जातं। दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता मस्त फोडींना हळद आणि मीठ खूप छान प्रकारे लागलं आहे आणि ह्याच्या खाली मी भांडं ठेवलं होतं ज्यामध्ये हे पाणी सगळं उतरलं आहे। हे पाणी तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये आमटीमध्ये वापरू शकता। आता यामध्ये मी घेतलं आहे गूळ, घरगुती लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि धना पावडर। आता हे सगळं व्यवस्थित ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असल्यास ह्यामध्ये हिंगसुद्धा टाकू शकता। शेवटी मोहरीची डाळ टाकायची आहे, माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकली। तर आता हे सगळे मसाले ह्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर एका साईडला मी तेल गरम करून घेतलेलं आहे। ते तेल छान असं गरम करून घ्यायचं आणि नंतर थंड झाल्यावर ह्यामध्ये ओतायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं। थोडंसं मीठ ह्यामध्ये टाकायचं आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून ह्या काचेच्या बरणीमध्ये मी भरून घेते। शक्यतो लोणच्याला काचेची बरणीच वापरा आणि तयार आहे मस्त आपलं झटपट चमचमीत कैरीचं लोणचं। नक्की करून पहा। आता इथे मी हे काकडीचे वडे करत आहे, त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली आहे। काकडीचे वडे कसे करायचे याचा मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे, चवीला म्हणाल तर अतिशय उत्तम लागतं। तर तेच मी प्रोसिजर आता पुन्हा दाखवली नाही आहे। काकडे किसून ते पिठामध्ये मळून घ्यायचं। ह्यामध्ये फक्त मी आता थोडी हळद टाकली आहे, त्यामुळे कलरसुद्धा बघू शकता किती सुरेख आलेला आहे। आणि बाजूला आहे आमरस। आजचा बेत आहे आमरस आणि काकडीचे वडे। तर मी इथे सर्व वडे तळून घेते। वडे शक्यतो जो आपला चपातीचा तवा असतो ना त्यामध्ये काढायचा, म्हणजे जे काही जास्तीचं तेल आहे ना ते सगळं तव्यामध्ये निघून जातं। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। एन्जॉय।